मूल्यवान असेल, तर काही सामानाच्या मध्ये ठेवतो ना, जसे पैसे असतील किंवा काही दागिने असतील, तर कुठेतरी कशाच्या खाली, कशाच्या वरती ठेवतो आपण लपवून. त्याचप्रमाणे इथं आपण पाहतो, की हे जे 6 अध्याय आहेत, 7 ते 12 अध्याय, याच्यामध्ये भक्तीबद्दल सांगितलेलं आहे भगवंतांनी आणि ते अध्याय त्यांनी मध्ये ठेवलेत. आणि या 6 अध्यायातले जे आणखी 2 अध्याय आहेत, 9वा आणि 10वा, ते खूप महत्वाचे आहेत आणि आज आपण हा 9वा अध्याय करतोय. तर त्यासाठीच 9व्या अध्यायाचं शीर्षक आहे परम गुह्य ज्ञान. गुह्य म्हणजे एकदम गूढ आणि अशा गूढ ज्ञानांमध्ये सर्वात श्रेष्ठ ज्ञान ते आहे भगवद्गीतेचं आणि त्या गीतेमध्ये पण हे 9वा अध्याय आणखी गूढ आहे तो. तर आपण आज पाहणार आहोत हा 9वा अध्याय. तर आपण 8व्या अध्यायामध्ये काल पाहिलेलं डेट, डाऊट, ॲनिलेशन, ट्रान्सेंडंट टू सुप्रीम आणि एनलाइटन टू डिवोशन. अर्जुनाच्या शंका आपण पाहिल्या आणि अंतिम कालासाठी आपण कसं आपल्याला स्वतःला प्रिपेअर करू शकतोय ते पाहिलं आपण. आणि तिसऱ्या याच्यामध्ये भगवत प्राप्ती कशानं होते, भगवंत स्वतः सांगतात आहे, भक्तिमय क्रिया केल्यानं. आणि शेवटी आपण पाहिलं की भक्ती काय आहे आणि सर्वोच्च भक्ती, अनन्य भक्ती, त्याची पण व्याख्या आपण केलेली काल. तर ती अनन्य भक्तीमुळं भगवंतांना आपण प्राप्त करू शकतोय. तर आजच्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात की अशी अनन्य भक्ती आपण कशी करू शकतोय, हे 9व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे, ज्याचा उल्लेख भगवंत 8व्या अध्यायाच्या शेवटी करतात. तर इथं सांगितलेलं आहे की भगवद्गीतेचा जो 9वा अध्याय आहे, त्याचं नाव आहे किंग. तर ज्याप्रमाणे मोती एखाद्या शिंपल्याच्या आत लपलेला असतोय, त्याप्रमाणे कृष्ण आणि अर्जुन यांचा हा संवाद आहे. त्याच्यात भगवद्गीतेचं सार रूपानं ते दडलेलं आहे. आणि या अध्यायात कृष्ण हे अंतिम रहस्य प्रकट करतात आहे. तर जसं शिंपल्यामध्ये मोती असतोय ना, त्याप्रमाणे भगवद्गीतेच्या शिंपल्यामध्ये हा 9वा आणि 10वा अध्यायाचा मोती आहे. तर तो आज आपण पाहणार आहोत. तर हे जे परमगुह्य ज्ञान आहे, राजविद्या, राजगुह्यम ज्याला म्हटलेलं आहे, तर ते पहिल्यांदा आपण पाहणार आहोत ज्ञान, नॉलेज. आणि नेक्स्ट आय, इनकन्सिवेबल रिलेशनशिप. भगवंतांचा या सृष्टीशी अचिंत्य संबंध कसा आहे ते आपण पाहणार आहोत. आणि नॉन वर्शिपर्स, जे भगवंतांची पूजा करतात, काही भगवंतांची पूजा करत नाही आणि काही लोक भगवंतांची अप्रत्यक्षपणे, इनडायरेक्टली पूजा करतात. तर अशा वेगवेगळ्या उपासकांच्या बद्दल पण आज आपण पाहणार आहोत 11 ते 25 श्लोकामध्ये. आणि त्यानंतर भक्तीचा महिमा भगवंत स्वतःच्या मुखातून सांगतात आहे 26 ते 34 या श्लोकामध्ये. तर खूप महत्वाचा आहे आजचा अध्याय, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. हा जो अध्याय 9वा, त्याचा पहिला भाग आहे नॉलेज, ज्ञान. तो पहिल्या 3 श्लोकांमध्ये सांगितलेला आहे. तर इथं आपण पाहतो 3 गोष्टी आहेत. एक, 2 ते 6वा अध्याय आहे भगवद्गीतेचा. त्याच्यामध्ये भौतिक द्रव्य जसं महाभूत वगैरे आहेत आणि आत्म्याचं ज्ञान सांगितलेलं आहे. आणि अशा आत्म्याच्या ज्ञानाला गुह्य ज्ञान म्हटलेलं आहे, गूढ ज्ञान. आणि 7वा आणि 8वा अध्याय, त्याच्यामध्ये अधिक गोपनीय ज्ञान सांगितलेलं आहे.
दिस इज नॉट एडिटेड. तर हे आहे गुह्यतर 7वा आणि 8वा अध्याय. अध्याय 9वा जो आहे तो केवळ भक्ती सांगितलेले आहे. त्याच्यामध्ये परम गोपनीय गुह्यतम जे ज्ञान आहे ते दिलेलं आहे त्याच्यामध्ये. तर याच्यामध्ये सांगितलेलं आहे की हा जो आत्मा आहे, जसं तुम्ही पाहताय माझ्या पाठीमाग इथं, की एक आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये कसा जातो, या आत्म्याचा प्रवास कसा होतो या जगामध्ये, ते जे ज्ञान आहे ते या भगवद्गीतेच्या पहिल्या काही अध्यायामध्ये दिलेले. तर इथं भगवान आता सांगतात आहे पहिल्या श्लोकामध्ये, इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनुसूयवे ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्षसे शुभात. इथं सांगितलेलं आहे की हे अर्जुना, तू माझा कधीच मत्सर करीत नसल्यामुळे मी तुला हे परम गोपनीय ज्ञान आणि त्यांच्या अनुभूतीचे ज्ञान प्रदान करतो, जे जाणल्याने तू भौतिक अस्तित्वातील सर्व दुःखातून मुक्त होशील. तर इथं भगवंत सांगतात आहे की हे ज्ञान आहे ते कुणाला प्राप्त होतं. इथं सांगतात आहे, इदम तु ते गुह्यतमम प्रवक्ष्यामी अनुसूयवे. जे हे ज्ञान आहे ते गुह्य ज्ञान आहे आणि याच्यामध्ये सांगितलेलं आहे की हे ज्ञान प्राप्त केल्यानं आपल्याला मोक्षाची प्राप्ती होईल. दुसऱ्या श्लोकामध्ये भक्तीची 8 वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदमुत्तमम प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम कर्तुमव्ययम. तर याच्यामध्ये 8 वैशिष्ट्य सांगितलेली आहेत या शुद्ध भक्ती ज्ञानाची. काय आहे ती? पहिलं सांगतात आहे राजविद्या, की सगळ्या ज्ञानांमध्ये हा एक राजविद्या आहे, सगळ्या ज्ञानांचा राजा. या जगामध्ये भरपूर ज्ञान आहेत जे आपण शाळा कॉलेजामध्ये घेतो. अशा सगळ्या ज्ञानांमध्ये श्रेष्ठ ज्ञान आहे ते आहे भगवद्गीतेचं ज्ञान. राजगुह्यम, राजगुह्य म्हणजे सगळ्या गुह्य गोष्टींमध्ये पण हे सगळ्यात गुह्य ज्ञान आहे. पवित्रम, कोणत्या पण पापमय कृत्यापासून किंवा जे पण कंटॅमिनेशन किंवा जे पण दूषित गोष्टी आहेत या जगामध्ये, त्या दूषित अशा जागांपासून आपल्याला ते वरती काढू शकते. त्याला म्हणतात पवित्रम, शुद्ध येते ज्ञान. उत्तमम, उत्तम म्हणजे तम म्हणजे अंधार. आणि या जगामध्ये ज्या अंधकारमयी आपल्या ज्या सवयी आहेत, आपले जी मानसिकता आहे, निगेटिव्ह विचार करण्याची, निगेटिव्ह बोलण्याची, निगेटिव्ह कार्य करण्याची, या सगळ्या निगेटिव्हिटी पासून आपल्याला जर बाहेर यायचं असेल तर भगवद्गीता आपल्याला ते ज्ञान देते. उत्तमम, उत्तम म्हणजे तम पासून वरती येणं, त्याला म्हणतात उत्तम. प्रत्यक्षावगमम, प्रत्यक्षावगमम म्हणजे हे ज्ञान असं आहे की त्याच्यापासून आपल्याला डायरेक्ट पर्सनल एक्सपिरियन्स मिळतो भगवंतांबद्दल.
तर जे भगवंत आहेत ते त्यांना आपण प्रत्यक्ष एक्सपिरियन्स करू शकतोय, अनुभव घेऊ शकतोय भगवंतांचा. धर्म्यम, सगळ्या धर्माचं हे मूळ आहे. सुसुखम कर्तुमव्ययम. आणि हे आहे भक्तीचं जे ज्ञान, त्याच्यासाठी खूप सर्कस करण्याची, कसरत करण्याची, बाहेर कुठं जाऊन वेगवेगळे नियम, अटी करण्याची काही गरज नाहीये. घरी बसल्या-बसल्या गृहस्थ आश्रमामध्ये सगळं बाकीच्या गोष्टी करता पण आपल्याला या उच्च ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते. त्याला म्हणतात सुसुखम कर्तुमव्ययम. तर हे असं जे ज्ञान आहे, जे आपल्याला, जे आपण आपल्या वाईट गोष्टी आहेत त्याच्यातून बाहेर आणतं आणि सगळ्यात उच्च पदाला आपल्याला पोहोचवतं. त्यासाठी त्याला राजविद्या, राजगुह्य म्हणलेलं आहे. तर हे खूप सुंदर आहे. आता आपल्याकडं वेळ नाहीये. पण नारद मुनी कसे महान भक्त बनले हे भागवताच्या पहिल्या अध्यायामध्ये दिलेले आहे. तर कसे ते एका दासी पुत्र होते ते. त्यांची आई घरकाम करायची. पण भक्तांच्या आशीर्वादानं, त्यांचं उच्छिष्ट खाल्ल्यानं आणि त्यांच्या बरोबर राहिल्यानं त्यांना भगवत प्राप्ती कशी झाली, तर ते दिलेलं आहे. याच्यातून एकच आपण पाहतो की भगवंतांची प्राप्ती ही प्रत्येकाला शक्य आहे. असं कुणीच नाही म्हणू शकत की मी भगवंतांना प्राप्त नाही करू शकत. का? कारण माझ्याकडे पैसे कमी आहेत, कारण मला वेळ नाहीये, कारण मला समजतच नाहीये, कारण मला संस्कृत येत नाहीये, कारण मला आणखी जे पण काय असेल ते. तर भगवंत इथं सांगतात आहे, असे सगळे जे कारण आहेत, ते सगळे बाजूला ठेवले जातात गीतेच्या संबंधात येण्यानं. कारण भगवंतांना आणखी काही नाही हवं. त्यांना फक्त एकच हवंय, आपली भक्ती. आणि ती भक्ती कुणी पण, कोणत्या पण स्थानी, कोणत्या पण स्थितीमध्ये देऊ शकतोय. तर इथं पहिल्या याच्यात सांगितलेलं की जे कृष्णांची अनन्य भक्ती करतात ते त्यांना प्राप्त करतात. याच्यात दिलेलं आहे की कोण त्यांना प्राप्त नाही करू शकत. अश्रद्धधाना पुरुषा धर्मस्यास्य परंतप अप्राप्यम माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्त्मनी. जे भगवंतांची महिमा जाणत नाहीत, ते परत परत या जगामध्ये येतात. मग त्यांचा पुनर्जन्म, पुनर्मृत्यू, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पाहे पारे मुरारे. संत इथं म्हणतात आहे की ही जी परिस्थिती आहे आपली, पुनरपि जननम पुनरपि मरणम. कारण इथं पाहतो आपण की या जगामध्ये एखादा खूप उच्च शिक्षित, पीएचडी, डॉक्टरेट झालेला जरी असेल, तरी जेव्हा तो हे शरीर त्यागतो आणि दुसरं शरीर त्याला प्राप्त होतं, परत एकदा तो लहान होतो आणि परत पहिली, दुसरी, तिसरी, ए, बी, सी, डी, अ, आ, इ, उ चालू होतं त्याचं. आणि त्यानंतर परत कॉलेजला जातो, परत जॉबसाठी शोधतो, परत तो मोठा होतो आणि काय होतं परत? परत ए, बी, सी, डी, ई, एफ, जी पुढच्या आयुष्यामध्ये. तर हा जो प्रवास आहे एखाद्या आत्म्याचा, तो कुठपर्यंत जाणार? जसं ग्रीकमध्ये एखादा व्यक्तीनं एखाद्याचा खून केला किंवा खूप मोठी अशी गोष्ट केली, तर त्याला राजा शिक्षा द्यायचे. काय शिक्षा? तिथं एक मोठा पर्वत होता आणि त्याला एक मोठा दगड द्यायचे 500-600 किलोचा. असा गोल असायचा तो आणि त्याला ढकलत त्या ह्याच्यावरती घेऊन जायचं असायचं. आणि तुम्हाला माहिती आहे की जो दगड असेल आणि गोल आहे तो, पण त्याला वरती घेऊन जायचंय डोंगरावरती. खूप मेहनत. आणि तुम्ही जर थांबला मध्ये तर दगड तुमच्यावरतीच येणार. तुमचं भरीत करून तो खाली जाणार.
चटणी पूर्ण. आणि असे जे लोक असायचे ज्यांनी खूप मोठे मोठे गुन्हे केलेत, त्यांना अशा दगडाला वरती पोहोचवायचे. मागून फटके मारायचे त्यांना थांबला तर. तो खूप 4-5 तास खूप मेहनत करून ते वरती आणायचा तो दगड. आणि काय व्हायचं नंतर, ते जे तिथले गार्ड असायचे, सैनिक असायचे, ते काय करायचे, त्या दगडाला एक लाथ मारायचे. तो दगड परत ट्रर्र करत खाली यायचा. आणि आता त्याला म्हणायचे, परत जा, परत तो दगड वरती आण. मग तो परत आणखी मेहनत करून वरती आणायचा. वरती आणल्यानंतर काय करायचे, एक लाथ मारायचे त्या दगडाला, ट्रर्र करत परत खाली. तो जो व्यक्ती आहे, तो पुरा त्याचा कचरा व्हायचा एकदम. जसा आपल्या उसाचा रस काढतात ना, त्याप्रमाणे. आपलं आयुष्य भगवत भक्तीशिवाय याच्यामध्ये काय फरक नाहीये. जसं आपण पाहतो, या जगामध्ये ज्ञान मिळवतो, पैसे मिळवतो, नाव मिळवतो, वरती 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 जातो. आणि मग काय होतं, ट्रर एक दिवस. मग परत ABCDEFG, अ आ इ ऊ. परत मग ज्ञान मिळवतो, पैसे मिळवतो, सोसायटीमध्ये एक पोझिशन मिळवतो. आणि परत काय होतं, एक दिवस कुठल्या तरी दुसऱ्या आयुष्यामध्ये, दुसऱ्या शरीरामध्ये, दुसऱ्या ठिकाणी, आणि परत आणखी चालू होतं त्याचं. तर याला म्हणतात पुनरपी जननम पुनरपी मरणम. पण जे बुद्धिमान आहे ते विचार करतात की हे कधीपर्यंत चालणार, हे असंच चालणार का? परत परत जन्म घेणार, परत परत मरत राहणार, मग हे थांबणार का कुठं? तर जे बुद्धिमान आहे ते विचार करतात की हे थांबवायचं कसं. आणि अशा बुद्धिमान व्यक्तींसाठीच ही भगवद्गीता आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला सांगितलंय की एकदाच आपण इथून एक्झिट करून भगवद्धामाला जाऊ शकतोय, या सगळ्या जन्म मृत्यूच्या चक्करला सोडून, कृष्णांची भक्ती करून. तर इथं जे अचिंत्य संबंध आहे भगवंतांचा, तो जेव्हा आपण समजतो आपल्या आयुष्यामध्ये, की भगवंत कसे या जगाचं कारण आहेत, या जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आपण त्यांना पाहू शकतोय, आणि ते या जगाचं कारण, या जगाचे चालक असून पण ते या जगापासून स्वतःला कसं अलिप्त ठेवतात, ते आहे अचिंत्य संबंध. मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम हेतुनानेन कौंतेय जगद विपरिवर्तते. तर इथं सांगतात आहे भगवंत की माझ्या अनेक शक्तींपैकी एक असणारी ही भौतिक प्रकृती, जी 3 गुणांनी युक्त आहे, सत्वगुण, रजगुण, तमगुण, ती भौतिक प्रकृती माझ्या अध्यक्षतेखाली कार्य करते आणि सर्व चराचर प्राण्यांची निर्मिती करते. हा खूप महत्वाचा शब्द इथं, मया अध्यक्षेण प्रकृती. या प्रकृतीचे अध्यक्ष कोण आहेत? भगवंत आहेत. अध्यक्ष म्हणजे कोण? जसं एखादा प्रोग्राम असतो, त्याचे अध्यक्ष असतात, चीफ. ते बघतात की हा प्रोग्राम कसा चाललाय, कसा जायला पाहिजे, कसा व्हायला पाहिजे, त्याला म्हणतात अध्यक्ष. तसंच या पूर्ण आध्यात्मिक भौतिक जगाचे अध्यक्ष कोण आहेत? भगवंत आहेत. आणि अधिअक्ष याचा दुसरा पण एक अर्थ आहे की ते त्यांच्या दृष्टीनं, अधिअक्ष, अक्ष म्हणजे त्यांच्या दृष्टीनं ते या सगळ्या सृष्टीची रचना आणि चलनवलन करतात. उदाहरण द्यायचं झालं तर आपण पाहतो आपल्या घरी पण कधी कधी मी पाहिलंय, घरात वडील येतात त्यांच्या मित्राला वगैरे घेऊन, आणि जेव्हा घरातून, किचन मधून आई ऐकते की कुणीतरी आलंय आता, मग ती जस्ट थोडीशी बाहेर येते, आतमध्ये येत नाही. आणि वडील आईकडे बघतात, आईला समजतं की आता चहा करायचा आहे का, पोहे करायचे का, जेवण करायचे का, आणि ते लगेच चालू होते आतमध्ये. वडिलांना सांगावं पण नाही लागत, फक्त एका दृष्टीमध्ये सगळं
नॉलेज ट्रान्सफर होतं की काय करायचंय आता. तसंच भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात की मया अध्यक्षेण प्रकृती. ही जी प्रकृती आहे, हे जे नेचर ज्याला आपण म्हणतो, ते भगवंतांच्या फक्त एका दृष्टीवरती सगळं चाललेलं आहे. जेव्हा भगवंत दृष्टिपात करतात या जगावरती, ते चालू होतं. वेगवेगळ्या क्रिया, ऊन, वारा, पाऊस, वेगवेगळे गोष्टी. कित्येक लाखो, करोडो, अनंत जीव याच्यामध्ये जन्म घेतात आहे. कर्म, त्यांना परत कर्माचे फळं देणं, हे सगळं चालू होतं. कसं? फक्त भगवंतांचा एक दृष्टिपात होतो त्याच्यावरती. तर त्यासाठी इथं भगवंत सांगतात आहे, की मी ही सृष्टी चालवतो. कशी? सगळं हातात घेऊन नाही चालवत. फक्त दृष्टी टाकून. इथं आपण समजतो, की भगवंत सृष्टी चालवतात दुरून. सृष्टीमध्ये हात नाहीत घालत ते. का? कारण भगवंत आहेत ते परतत्व आहेत. ते या भौतिक जगामध्ये ढवळाढवळ नाहीत करत. या भौतिक जगामध्ये, या दूषित जगामध्ये ते हात नाहीत टाकत. तर इथं आपण समजू शकतोय भगवंतांचं जे स्थान काय आहे? भगवंतांचं स्थान हे आहे, की तेच मालक आहेत, तेच चालक आहेत. पण स्वतः ते हँड्स ऑन जॉब नाहीत करत. इथं तिसऱ्या सूत्राच्या आपण पाहत आहोत. नॉन वर्शिपर, की इथं सांगितलेलं आहे, की जे उपासक आहेत वेगवेगळे भगवंतांचे. कारण आता इथं आपण पाहतोय, की भगवंत महान आहेत. भगवंत आध्यात्मिक स्तरावरती आहेत. सगळ्यांच्या वरती आहेत. ते मालक आहेत, चालक आहेत. मग एवढं सगळं समजल्यानंतर तर सगळे त्यांची भक्ती करायला पाहिजेत. पण आपण इथं पाहतो, की काही जण त्यांची भक्ती करतात अनन्य भावानं. काही जण भक्ती करण्याची त्यांची इच्छा नसते. काही जण इनडायरेक्टली त्यांची वर्शिप करतात, त्यांची पूजा करतात. तर त्याच्याबद्दल इथं दिलेलं आहे. अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितं परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम्. इथं सांगितलेलं आहे, की अवजानन्ति मां मूढा, की जे मूढ लोक आहेत, ज्यांना बुद्धी नाहीये, अवजानन्ति, ते मला जाणू शकत नाहीत. जाणू शकत नाहीत म्हणजे काय? दोन गोष्टी ज्या आहेत त्याला मूढ म्हटलेलं आहे. मूढ म्हणजे जे भगवंत या सृष्टीचं परम तत्व आहे, परम सत्य आहेत. अशा परम सत्य भगवान श्रीकृष्णांना एक साधारण मनुष्य मानणं, ही पहिली मूर्खता आहे. जी बऱ्याच लोकांनी केलेली महाभारताच्या याच्यामध्ये पण. जसं इथं तुम्हाला मागं जे चित्र दिसतंय ते आहे अशाच एका दैत्याचा वध. त्याचं नाव होतं शिशुपाल. तो कृष्णांचा स्वतःचा त्यांच्या फॅमिली मेंबर आहे तो शिशुपाल. त्यांच्या मावशीचा मुलगा आहे. पण तो पण असाच भगवंतांना समजू नाही शकला. तर इथं आपण पाहतो, की जे परम सत्य आहे त्यांना एका साधारण मनुष्याप्रमाणे समजणं, ही पहिली मूर्खता आहे. दुसरी मूर्खता काय आहे? जी आजकाल जगामध्ये दिसते बऱ्याच वेळा. जो साधारण मनुष्य आहे, त्याला भगवंतांप्रमाणे काही लोक मानतात. ती दुसरी मूर्खता आहे. तर आपण जे भगवंत आहेत त्यांना मनुष्यासारखं नाही समजायला पाहिजे आणि जे ऍक्च्युअल मनुष्य आहेत त्यांना कधी भगवंताप्रमाणे नाही मानायला पाहिजे. आज पण आपण पाहतो काही दिवसापूर्वीच अशाच एका ढोंगी बाबाचं परत सगळं पोल खोललेलं आहे. तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी असे अशा गोष्टी होत राहतात. ज्याच्यामध्ये सामान्य जनतेची फसवणूक होते. कशानं? एखाद्या सामान्य व्यक्तीला भगवंत करून त्याची वाहवा, त्याचं गुणगान केलं जातं.
आणि मग काही दिवसांनी सगळ्यांना समजते की हा हे तर धोका होता तो. तर इथं हे सांगतात ते अवजानंती मा मूढा मानुषीम तनुमाश्रितम, की जेव्हा मी इथं या जगामध्ये येतो, अवतार घेतो, मनुष्य रूपाने मी अवतार घेतो. त्याचा अर्थ असा नाही की मी मनुष्य होलो. नाही. जरी मी मनुष्याप्रमाणे दिसत असेल, तरी मी भगवंतच राहतो. जेव्हा कृष्ण छोटे होते, 3 दिवसाचे, तेव्हा त्यांनी एकदम महाभयानक राक्षसी पूतना तिचा वध केला. जेव्हा ते 3 वर्षाचे होते, तेव्हा ते कोणत्या जिमला नाही गेले शक्ती वाढवण्यासाठी. कोणता मेडिटेशन नाही केलं त्यांनी आध्यात्मिक ज्ञान घेण्यासाठी वगैरे. नाही. ते 3 दिवसाचे असो, 3 वर्षाचे असो, 3 लाख वर्षाचे असो, 3 करोड वर्षाचे असो, त्यांची शक्ती तेवढीच असते. असं नाही की ते भगवंत बनण्यासाठी ट्राय करावं लागतो त्यांना. तर इथं आपण पाहतो अवजानंती मा मूढा मानुषीम तनुमाश्रितम परम भावम अजानंतो. भगवंत सांगतात की माझा जो त्यांचं जे नेचर आहे आध्यात्मिक, ते लोक जाणत नाहीत की ते महेश्वरम या सगळ्या सृष्टीचे ते पालक आणि चालक आहेत. इथं सांगितलेलं आहे की मागच्या श्लोकामध्ये सांगितलं की काही लोक भगवंतांना नाही जाणत. इथं पाहतो आपण हा जो शिशुपाल आहे, भगवंतांचाच नातेवाईक त्यांच्याच घरामध्ये भगवंतांना मानत नव्हता तो. एवढी द्वेष बुद्धी होती त्याची की जेव्हा पण तो तोंड उघडायचा, कृष्णांबद्दल शिवीच द्यायचा तो. आणि त्याचा एवढा स्टॅमिना होता की तासन तास जरी त्याला बोलायला सांगितलं की कृष्णांचे दोष तुम्ही सांगा म्हणून, तो तो थकायचा नाही. तो घसा कोरडा पडला तर पाणी पिऊन पिऊन कृष्णाला शिव्या देणार तो. अशी त्याची स्थिती होती. पण भगवंतांनी त्यांच्या आईला एक समजूत घातलेली की मी त्याला लगेच नाही मारणार, काळजी नका करू. जर तो 100 चुका एका शॉटमध्ये एका दिवशी जर केल्या तरच त्याला मी मारेल. तर बऱ्याच वेळा तो वाचलेला, पण राजसूय यज्ञामध्ये त्याचा द्वेष उफाळून आला आणि भगवंतांनी त्यांना सांगितल्यानंतरही ते त्यांनी एक शतक ठोकलं भगवंतांना शिव्या देण्याचं आणि त्यानंतर मग राम नाम सत. भगवंतांनी त्यांच्या सुदर्शन चक्राने त्याचा वध केला. तर इथं आपण पाहतो काही लोक भगवंतांच्या महानतेला जाणत नाहीत, बघून सुद्धा. आणि असे दुसरे लोक आहेत जे भगवंतांच्या महत्तेला जाणतात. तर भगवंत त्यांचं उदाहरण इथं देतात आहे, महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्ति अनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. तर इथं महात्म्याचे लक्षण सांगितले. महात्मा कोण? महात्मा हा एक रबर स्टॅम्प असा शिक्का नाहीये की महात्मा नाही. महात्मा म्हणजे इथं भगवंत सांगतात महात्म्याची व्याख्या काय. महात्मानस्तु मां पार्थ, हे पार्थ असे महात्मे जे दैवीं प्रकृतीम आश्रितः, माझ्या दैवी प्रकृतीच्या आश्रयामध्ये राहतात. दैवी प्रकृती काय आहे? जी भक्ती आहे. त्या दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली ते राहतात, भक्ती करतात. कशी? भजंती अनन्य मनसो, अनन्य मनानं ती माझी भक्ती करतात. हे अनन्य शब्द जो आहे तो खूप महत्वाचा आहे समजण्यासाठी. या जगामध्ये जे कृष्णाचे भक्त असतात ते इतर गोष्टी आणि इतर व्यक्ती त्यांना बाजूला ठेवतात आणि कृष्णाची अनन्य रूपानं भक्ती करतात. उदाहरण साठी आपण जर पाहिलं, एकदा काय झालं की एका राजाचा वाढदिवस होता आणि तुम्ही पाहाल की जेव्हा वाढदिवस असतो तेव्हा प्रत्येक जण खुश होतो आणि जर तो राजा असेल तर तो किती खुश होणार. तो विचार करत होता की आजचा वाढदिवस मला एकदम एकदम स्पेशल पद्धतीनं साजरा करायचा आणि त्याची इच्छा होती की मी
माझा सगळा खजिना, माझा जे पण मी देऊ शकतोय लोकांना, ते वाटण्यासाठी तो तयार होता. मग त्यानं पूर्ण त्याच्या राज्यामध्ये दवंडी पेटवली. तो म्हणाला, की आज सकाळी स्पेशल डिस्काउंट, स्पेशल सेल. काय? ते म्हणाले, की आज उद्या माझा वाढदिवस आहे आणि उद्याच्या दिवशी सकाळी, सकाळी 9 वाजल्यापासून ते 9:15, 15 मिनिटं माझा दरवाजा माझ्या महालाचा उघडा असेल. कुणाला पण एंट्री आहे आणि जो पण महाल आहे, जो पण माझं जेवढं पण क्षेत्र आहे माझं, त्याच्यामध्ये तुम्ही येऊन एखाद्या गोष्टीला तुम्ही स्पर्श केला, त्याला टच केला, ती गोष्ट तुमची. एखादा सोन्याचा पुतळा आहे, त्याला टच केला, तुमचा तो. किंवा एखादा सोफा सेट आहे, त्याला टच केला, तुमचा तो. असा. तर लोकं पण एवढे उत्साही, सकाळी पहाटेपासूनच तिथं रांग लागली. कारण एकदम अ, असं त्यांनी कधी ऐकलं नव्हतं. कधी-कधी ते मोठ्या-मोठ्या मॉलमध्ये वगैरे असं करतात. एखाद्या अ, त्यांच्या ग्राहकाला ते एक 10 मिनिटाचा वेळ देतात, की 10 मिनिटामध्ये तुम्ही ट्रॉली घेऊन आतमध्ये जायचं. जे पण 10 मिनिटात आणाल ते फ्री. आणि मग लोकं पूर्ण धावपळ करतात. सगळं ते भरून आणतात 10 मिनिटामध्ये. ते फ्री त्यांना. तर इथं पण तसंच होतं. 15 मिनिटामध्ये जे पण तुम्ही टच कराल ते तुमचं. आणि राजानं सगळ्या रूम सगळं खोललेलं. तुडुंब गर्दी बाहेर. जसं 9 वाजले, दरवाजा उघडला आणि सगळे आत घुसले. आणि राजाचं वैभव होतं ते. सगळे सोन्या-चांदीचे गोष्टी होत्या. प्रत्येक जण एक आपल्या कब्जामध्ये घेत होता. आणि राजा सगळ्या लोकांचा आनंद पाहून त्याला पण खूप आनंद होत होता. सगळे लोकं बाहेर इकडं-तिकडं धावपळ करत होते. पण त्या राजानं पाहिलं, की एक व्यक्ती आहे तो बघतोय, की काय चाललंय. सगळे लोकं धावपळ करतात आहे. तर राजाला पण जरा आश्चर्य वाटलं, की हा व्यक्ती तर आत आलाय, पण तो धावपळ नाही करत आहे. राजा त्या व्यक्तीकडे गेला, म्हणाला, की "5च मिनिटं राहिले. तुम्ही पण जे पण घ्यायचं असेल ते घ्या" म्हणे. तो म्हणाला, "नाही," म्हणे, "काही प्रॉब्लेम नाही. मला माहिती आहे कशासाठी आलोय इथं." 2च मिनिटं उरले. राजा परत त्याच्याकडे गेला, म्हणाला, की "घ्या," म्हणे, "आता 2च मिनिटं राहिली." जेव्हा शेवटचे 10 सेकंद राहिले होते, तो राजाकडे गेला आणि राजालाच टच केलं त्यानं. किती बुद्धिमान आहे ना? राजाला एवढा आनंद झाला, की अरे म्हणे, "तुझ्यासारखा बुद्धिमान मी बघितला नव्हता आत्तापर्यंत." दुसरे लोकं सगळे जाऊन कुणी सोफा सेट घेतंय, कुणी फॅन घेतंय, कुणी काही-काही लोकं तर तिजोरीमध्ये पण पोहोचले. पण हा जो होता, तो एवढा बुद्धिमान होता, की तो म्हणला, की इकडं-तिकडं का टच करायचंय? जो मेन सोर्स आहे, ज्याची मालकी आहे, त्यालाच जर मी आपलंसं केलं, तर मग मला दुसऱ्या इतर गोष्टींची काय गरज आहे? तर कृष्ण जे भक्त असतात ते असे चतुर असतात ते. त्यांना माहिती आहे, जर आपल्या आयुष्यामध्ये कृष्ण आले, तर बाकीच्या गोष्टी आपोआप येतात. हा जो श्रद्धेचा भाग आहे हा, की भगवंतांवरती श्रद्धा म्हणजे काय? की कृष्ण भक्ती कैले सर्व कर्म कृत हय. चैतन्य चरितामृत मृतामध्ये हे सांगितलेलं आहे, की एखाद्या व्यक्तीचा जो श्रद्धा आहे, ती कशानं ठरते? तो हा विचार आहे, की मी जेव्हा भगवंतांची भक्ती करतो, कृष्णांची भक्ती करतो, त्याच्यामध्ये सगळं सामावलेलं आहे. त्याच्यामध्ये माझ्या कुटुंबाचं सौख्य सामावलेलं आहे. त्याच्यामध्ये सामाजिक सुरक्षितता, सामाजिक सौख्य पण सामावलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये ज्ञान, भक्ती, कार्य सगळं सामावलेलं आहे त्याच्यामध्ये, कृष्णाच्या भक्तीमध्ये. तर हे जे समजतात त्याला म्हणतात अनन्य. अनन्य म्हणजे दुसरा काही नाही, एकच. जसं राम होते, एकपत्नी व्रत. तसं
कृष्णांचे भक्त असतात ते अनन्य. ज्ञात्वा भूतादिम अव्ययम. कारण ते पाहतात की भगवंत जे कृष्ण आहेत ते आदी कारण आहेत या सगळ्या सृष्टीचे. आणि इथं आपण पाहतो की जेव्हा इथं जे जे पिक्चर तुम्ही पाहतात, वरती एक नाव दिसतीये आणि खालती प्रभुपाद जेव्हा त्या नावेनं, बोटनं जलदूत नावाच्या अमेरिकेला चालले होते, त्यांचं वय होतं 70 आणि त्यांच्याबरोबर बरोबरी पण कोणी नव्हतं. एकटेच चालले होते ते. आणि ते मालवाहू जहाज होतं. त्याच्यात जास्त लोक पण नव्हते. आणि अशा परिस्थितीमध्ये 35 दिवसांच्या त्या कालावधीत जेव्हा ते त्या बोटनं चालले होते अमेरिकेला, 2 हार्ट अटॅक आले त्यांना. आणि ते सांगतात नंतर, की मला वाटलं की आज माझं संपलं इथंच. पण जेव्हा ते भगवंतांना धावा करत होते, तेव्हा भगवंत स्वतः त्यांच्या रक्षणासाठी धावून आले. आणि ते सांगतात, की त्या दिवशी त्यांनी त्यांच्या स्वप्नामध्ये पाहिलं, की भगवंतांचे जेवढे पण अवतार आहेत, राम, कृष्ण, नरसिंह, वराह, मत्स्य सगळे अवतार त्यांना दिसायला लागले. आणि ती ज्यांची ती बोट होती ना, त्या बोट ते सगळे चालवत होते. आणि कृष्णांनी त्यांना हे आशीर्वाद दिला, की तुम्ही काही काळजी करू नका. तुमच्या पाठीशी मी आहे म्हणून. आणि त्यानंतर परत प्रभुपाद उत्साहानं पुढे जाऊन अमेरिकेमध्ये प्रचार केला त्यांनी. तर आपण इथं पाहतो, की ज्या लोकांनी, ज्या भक्तांनी भगवंतांच्या भक्तीचा आश्रय घेतलेला आहे, अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये भगवंत स्वतः हस्तक्षेप करतात, जेव्हा कठीण परिस्थिती येतात. तर इथं एक मिनिट सांगितलेलं आहे, सततम कीर्तयन्तो माम यतंतश्च दृढव्रता नमस्तस्यंच च मा भक्त्या नित्ययुक्ता उपासते. तर इथं सांगतात, की असे जे अनन्य भक्त असतात ते काय करतात, सततम कीर्तयन्तो माम. ते माझं गुणगान कसं करतात, सतत. असं नाही की वर्षातून एकदा, महिन्यातून एकदा नाही, सतत, दररोज. त्यासाठी आपण जो हरिनाम, नामस्मरण आहे, गीतेचं ऐकणं किंवा त्याचा अभ्यास करणं हे सतत करायला पाहिजे. या गोष्टी जसं आपण जेवण कधी-कधी करतो, आठवड्यातून 2 वेळा ना? नाही, जेवण आपण रोज करतो. तसंच आध्यात्मिक जेवण आहे हे आपलं. आपल्या आत्म्याचं पोषण करण्यासाठी ते आहे सततम कीर्तयन्तो माम यतंतश्च दृढव्रता. ते दृढतेनं हे कीर्तन करतात. भगवंतांचं भगवंतांबद्दल ऐकतात, भगवंतांबद्दल बोलतात, भगवंतांचे नामस्मरण करतात. कसं दृढव्रता. दृढव्रता म्हणजे कठीण परिस्थितीमध्ये पण त्याच्यात ते कॉम्प्रोमाइज नाहीत करत. नमस्यंतश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. अशी नित्य माझी जे उपासना करतात, हे लक्षण आहे त्या अनन्य भक्ताचं. असं नाही की तुम्ही पाहता ना, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी जशी येते ना, तसं लोकांचा देशभक्ती जागृत व्हायला लागते. मेरे देश की धरती सोना उगले उगले सोने. ते ऐकल्यानंतर लोकांना वाटतं, की हां, मी खरंच भारतीय आहे आणि त्याचा अभिमान वाटायला लागतो. कोणते 2च दिवस, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी. त्यानंतर जैसे थे परत. तर आपण पाहतो आपल्या आयुष्यामध्ये असे बरेच उतार-चढाव येतात. कधी-कधी खूप आपल्याला उत्साह येतो काही गोष्टीमध्ये. तसं काही-काही वेळा भक्तीमध्ये पण उत्साह येतो. काही असं अ, आषाढी एकादशी असेल किंवा असं काय असेल तर सगळे उत्साही होतात. नटून-थटून जोरदार भक्ती आणि नंतर नंतर सपाट. तर हे भक्ती करण्याचं अनन्य चेता हा सततम.
नाहीये. तर एखाद्या भक्ताचं लक्षण काय आहे? सततम कीर्तयंतो माम. ओके. इथं ठीक आहे. इथं सांगितलेलं आहे, देवी देवतांची जी पूजा आहे, त्याच्याबद्दल पण इथं सांगितलेलं आहे, की काल पण आपण पाहिलेलं, की जी देवी देवतांची पूजा आणि कृष्णांची पूजा, भगवंत इथं स्वतः सांगतात आहे, की दोन्हीमध्ये फरक काय आहे? ते सांगतात आहे, की 2 गोष्टी जर आपण पाहिल्या, की जे भक्ती करतात कृष्णांची, रामाची, विष्णूची, त्या भक्तीमध्ये आणि देवी-देवतांच्या पूजेमध्ये काय फरक आहे? तिथं एक गोष्ट भगवंत सांगतात, की जे देवी-देवता आहेत, जे स्वर्गाचे अधिपती आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारे ते आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये मदत करतात. पण त्यांच्यापासून जे आपल्याला फळं मिळतात, ते भौतिक असल्यामुळं शाश्वत नसतात ते. जसं या जगामध्ये काही लोकं सूर्याची पूजा करतात. त्यांना चांगली हेल्थ मिळावी म्हणून. पण ती हेल्थ किती दिवस टिकणार? जोपर्यंत आपलं आयुष्य आहे तोपर्यंत. काही लोकं सरस्वतीकडे जातात ज्ञान मागण्यासाठी. पण आपण इथं पाहिलं, या जन्मामध्ये एखादा पी-एच-डी जरी असेल, दुसऱ्या जन्मामध्ये त्याची पी-एच-डी चालत नाही. त्याला परत 1ली, 2री, 3री करावी लागते. असं नाही की मागच्या जन्मामध्ये माझ्या 2 पी-एच-डी होत्या. आत्ता पहिलीपासूनच मी पी-एच-डी. नाही. मागच्या जन्माची झालं त्याचं ते संपलं ते. काही लोकं संपत्ती मिळवण्यासाठी जातात. त्यांना संपत्ती मिळते. किती दिवस? जोपर्यंत हे जीवन आहे, एक 30, 40, 50 वर्ष. त्यानंतर पुढं पुढं परत ब्लँक. मग परत आणखी सेपरेट एंडेव्हर करावं लागतं. तर इथं आपण पाहतो, ज्या पण आपल्याला फॅसिलिटी, वरदान प्राप्त होतं या जगामध्ये, ते क्षणिक काळासाठी आहे. या जन्म जोपर्यंत आपला आहे, तोपर्यंतच. त्याच्यानंतर ते चालत नाही. जसं आपण पाहतो, की एखाद्या औषधाचं असतंय ना, जेव्हा तुम्ही औषधं घेता, तेव्हा पहिल्यांदा काय पाहता? ते पलटी करून पाहतात, की याची एक्सपायरी डेट काय आहे? का पाहतो आपण? कारण एक्सपायरी डेट नंतर त्याचा काय इफेक्ट नाही होत. पॉवरफुल मेडिसिन आहे, पण एक्सपायरी नंतर ते चालत नाही. तसंच या जगामध्ये देवी-देवतांकडून जे आपल्याला प्राप्त होतं, त्याची पण एक्सपायरी डेट आहे. पण जी भक्ती आपल्याला प्राप्त होते भगवंतांच्या कडून, जी आपल्याला भगवंतांची प्राप्ती होते, भगवत धामाची प्राप्ती होते, त्याला एक्सपायरी डेट नाहीये, शाश्वत आहे ते. तर हा खूप महत्वाचा फरक आहे. काही लोकांना वाटतं, की स्वर्गात जाणं खूप महान कार्य आहे आणि आपण म्हणतो ना, की अमुक-अमुक व्यक्ती स्वर्गात गेले, स्वर्गवासी झाले. पण इथं भगवंत सांगतात इथं, स्वर्ग काय आहे? स्वर्गामध्ये आणि वैकुंठामध्ये काय फरक आहे? स्वर्ग जे आहे ते या पुनरपी जननम, पुनरपी मरणम या जगाचाच भाग आहे तो स्वर्ग पण. त्याचा अर्थ असा आहे, की स्वर्गामध्ये गेल्यानंतर पण तुमच्यावरती जन्म, मृत्यू, जरा, व्याधी परत-परत येतात. जन्म-मृत्यूच्या चक्करमधून तुम्ही सुटले नाही फक्त स्वर्गात गेल्यामुळं. जसं कुणी भारतात आहे, त्याला वाटतं, की अरे भारतामध्ये एवढं काही फॅसिलिटी नाहीयेत. मग काय? अमेरिकेला जाणार. तिथं कसं एकदम सगळं फ्री आहे. पण जेव्हा तुम्ही अमेरिकेत जाता, तेव्हा अमेरिकेचे पण काही नियम असतात आहे. तिथं पण टेन्शन असतातच आहे. तिथं पण भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे क्लेश असतात आहे. तर फक्त अपग्रेड केल्यानं आपलं प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीये. प्रॉब्लेम तोच आहे. भारतात पण जन्म-मृत्यू जरा व्याधी आहे. अमेरिकेत पण जन्म-मृत्यू जरा व्याधी आहे. तसंच या भूतलावरती
सगळं जन्म मृत्यूच्या चक्करमध्ये आहेत. इवन स्वर्गात गेल्यानंतर पण जन्म मृत्यूच्या चक्कर मधून आपण बाहेर नाही जात. हे कोण म्हणते? भगवंत स्वतः म्हणतात आहे. ते इथं सांगतात, त्रैविद्या मां सोमपा पूत पापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोकम अश्नांती दिव्यान दिवी देव भोगान. ते सांगतात की जेव्हा काही लोक जे पुण्य प्राप्ती करतात अशा लोकांना स्वर्गामध्ये स्थान मिळतं. पण प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम हा आहे, त्यांना परत तिथं यावं लागतं पृथ्वीवरती. ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालम क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति एवं त्रयी धर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते. ते सांगतात इथं की क्षीणे पुण्ये, जेव्हा त्यांचं पुण्य संपतं काय होतं? मर्त्यलोकम या मृत्यूच्या जगामध्ये विशंती ते पडतात परत. जसं एखादा अमेरिकेला तर जातो, पण त्याचा व्हिसा जेव्हा संपून जातो ना, त्याला परत यावं लागतं भारतामध्ये तो व्हिसा रिन्यू करण्यासाठी. तर आपण इथं पाहतो की स्वर्गलोक पण शाश्वत जागा नाहीये. तर जेव्हा आपण मुक्ती म्हणतो, मुक्ती ही स्वर्ग, नर्क आणि हे जग याच्या पलीकडची स्थिती आहे ती. तर फक्त स्वर्गामध्ये जाण्यानं आपलं काम होत नाही. आपलं ध्येय आहे भगवत धाम. आपलं ध्येय आहे भगवंतांची प्राप्ती, जे शाश्वत आहे, नित्य आहे, चिरकाळ टिकणार आहे. तर इथं एक गोष्ट आपण पाहतो की जेव्हा असं चिरकाळ टिकणार जे भगवंतांची भक्ती आहे ती आपण करतो, तेव्हा आपल्याला फळ कसं मिळतं? जे चिरकाळ टिकणार आहे, त्याचा नाश नाही होत. आणि इथं ते सांगतात की जे भगवंतांची भक्ती करतात त्यांचं फळ काय आहे? ते कृष्ण त्यांची चिरकाळ काळजी करतात. इथं सांगतात आहे, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. योगक्षेमं वहाम्यहम हे तर तुम्ही खूप वेळा ऐकलं असेल. ते आपल्या LICचं ब्रीदवाक्य आहे की योगक्षेमं वहाम्यहम. ते म्हणतात की जीवन के साथ भी, जीवन के बाद भी. पण आपण पाहतो LIC जीवन के बाद भी कुछ नहीं कर सकता है. जसं तुम्ही LICला 5 लाख दिले, LIC तुम्हाला मृत्यूपासून वाचवू शकते? नाही वाचवू शकत. तुम्ही गेला, ते 5 लाख दुसऱ्या कोणाला तरी मिळतात तुमच्या फॅमिलीमध्ये, पण तुम्ही तर गेला ना. तो LICचा वापर आहे तो तुमच्या पाठीमागं काही लोक घेतील. पण इथं जेव्हा भगवंत योगक्षेमं वहाम्यहम म्हणतात, ते खऱ्या अर्थानं भक्तांचं रक्षण करतात, त्यांचं वहन करतात. इथं आपण पाहतो हे सुंदर चित्रामध्ये की जेव्हा भगवंतांनी लढाई करण्याच्या आधी प्रण घेतलेला की मी हातामध्ये शस्त्र घेणार नाही. पण जेव्हा त्यांनी पाहिलं की अर्जुन आता मरणासन्न आहे एकदम, कारण त्यांचे जे आजोबा आहेत भीष्म एवढ्या शूरपणे लढत होते की असं होतं की आता 2-3 मिनिटामध्ये अर्जुन खतम. भगवंतांना ते सहन नाही झालं. मग ते स्वतः हातामध्ये एका रथाचं चाक पडलेलं तिथं, ते घेऊन भीष्मांवरती त्यांनी अटॅक केला. भीष्मदेव भगवंतांचे भक्त. भीष्मांनी लगेचच आपलं धनुष्य खाली ठेवलं आणि भीष्म म्हणाले की भगवंता तुमच्या हाताने जर माझा मृत्यू झाला तर त्याच्यामध्ये त्याच्यासारखं आणखी काय भाग्य आहे. आणि अर्जुन इथं भगवंतांचा पाय
त्यांचे चरण पकडले त्यांनी. ते म्हणाले की भगवंता, माझ्यासाठी तुम्ही तुमचा प्रण तोडू नका. तर आपण इथं पाहतो, जेव्हा भक्तांवरती काही अटॅक होतो, तेव्हा भगवंत स्वतःला चूप नाही ठेवू शकत. तुरंत ते अशा भक्ताच्या जीवनामध्ये हस्तक्षेप करतात. तर इथं आपण पाहतो की भगवंत आणि त्यांच्या भक्तांमध्ये हे जे आदान प्रदान आहे, ते या भक्तीचा गाभा आहे. आणि हे भगवंतांचं प्रेम जेव्हा आपण स्वीकारतो, त्यांचं प्रेम आपल्या आयुष्यामध्ये आपण पाहतो, त्यांच्या प्रेमाचा अनुभव करतो, ते या भक्तीचं मर्म आहे. या इथं पुढं जाऊन सांगितलेलं आहे 20 ते 25 जो हा सेक्शन आहे याच्यामध्ये, की देवी देवतांच्या पूजेबद्दल सांगितलेले. याच्यामध्ये हे सांगतात की देवी देवतांची जी उपासना आहे ती कृष्णांचीच आराधना आहे, पण तो चुकीच्या मार्गाने केली आहे. दॅट इज कॉल्ड एज इनडायरेक्ट वर्शिप. पूजा आहे पण ती इनडायरेक्ट आहे. इथं भगवंत सांगतात स्वतः 23व्या श्लोकामध्ये, येऽप्यन्य देवता भक्त्या यजन्ते श्रद्धयान्विताः तेऽपि मामेव कौन्तेय यजन्ति अविधिपूर्वकम. तर भगवंत इथं ते म्हणतात, हे कौन्तेय, जे लोक इतर देवतांचे भक्त आहेत आणि जे त्यांचं श्रद्धेनं पूजन करतात, ते वस्तुतः माझेच पूजन करतात. परंतु काय, ते त्यांची ती आराधना चुकीच्या मार्गाने केलेली आहे. चुकीच्या मार्गाने म्हणजे काय? 3 उदाहरण आहेत. एक, झाडाला पाणी द्यायचंय. सही मार्ग काय आहे? त्याच्या मुळावरती पाणी टाकणं. चुकीचा मार्ग काय आहे? झाडांच्या पानांना, फळांना पाणी टाकणं. सही मार्ग आहे की झाडांच्या मुळावर जायला पाहिजे पाणी. दुसरं एक उदाहरण आहे की जेव्हा आपण आपलं शरीर निर्वाह करतोय, तेव्हा या शरीराला शक्ती प्रदान करण्यासाठी आपण जेवण करतो. ते जेवण कुठं जायला पाहिजे? जेवण जायला पाहिजे पोटामध्ये, तोंडाच्या द्वारे. तेव्हा पूर्ण शरीराला शक्ती येते. बरं, जर कुणी म्हणाला की नाही, हे कानाला कधी मिळणार जेवण? कानाला थोडे 2 घास घाला, डोळ्याला 2 घास घाला, हाताला 4-5 घास घाला, डोक्याला 4-5 घास. आपण असं जेवण नाही करत. जेव्हा जेवण करतो तेव्हा फक्त एवढं, हे तोंड आहे ना, सगळं जेवण त्यालाच देतो. मग हात म्हणतील की अरे, आम्ही एवढं राबलो आणि आम्हाला काहीच नाही, सगळं तोंडालाच. डोकं म्हणेल की अरे, मी एवढं माझं डोकं चालवलं पण सगळं तोंडालाच जातंय. नाही, इथं समजायला हवं की पूर्ण जी आपली सिस्टीम आहे या शरीराची, त्याचं मूळ काय आहे? एनर्जी सोर्स काय आहे? जेव्हा त्या अन्नाचं पचन होतं आपल्या पोटामध्ये, मग ती एनर्जी सगळ्या पूर्ण शरीरामध्ये जाते. आणि तिसरं उदाहरण आहे की गव्हर्नमेंटचे रूल असतात, ते पालन केल्यानं आपण सुखी होतो. पण जेव्हा आपण ते रूल तोडतो, जसं एक विद्यार्थी गावातलाच नवीन बाईक घेतलेली आणि ते नवीन जोरदार बाईक होती, मागं दोस्त बसलेले आणि एकदम स्पीडमध्ये चाललेले, आणि त्याने बघितलं की चौकामध्ये रेड लाईट आहे. त्याने इकडे तिकडे बघितलं, घुसवली त्यानं, पुढे गेला तो. पण तुम्हाला माहिती आहे की असं रेड लाईट तोडली तर काय होतं? तो फक्त ते क्रॉस करून थोडस पुढे गेला की मामा आले तिथं, पोलीस मामा शिट्टी वाजवत, थांब 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 म्हणे, थांब म्हणे, थांब. आता याची हवा गुल झाली. ते जोरदार ओरडले त्या मुलावरती पोलीस. ए म्हणे, तुझं काय डोळे फुटले का रे तुझे? लाल बत्ती दिसत नाही का?
तो म्हणाला, हा दिसते की म्हणे. मग दिसते तरी पण कशा काय तोडलं तू? तो म्हणा, ती लाल बत्ती दिसली पण तुम्ही नाही दिसले, त्यामुळे ती तोडली. तुम्ही दिसले असते तर नसती तोडली. मग तो म्हणतो, ये इकडे कोपऱ्यात ये म्हणतो. मग त्याला घेऊन जातात. मग काय होतं? पोलीस म्हणतो, 500 रुपये द्या. मग ते घासाघीस करतात. नाही नाही, 500 रुपये कशाला, एवढं काम आहे आमचं थोडंसं वगैरे. 100 रुपये फिक्स होतात. मग 100 रुपये त्याला देतात ते, आणि मग ते जातात. याला काय म्हणतात? लाच. तर इथं नियम काय आहे, जो गव्हर्नमेंटने दिलेला आहे, की पालन करा त्या नियमाचं. पण काही लोक तो नियम पालन नाही करण्याची त्यांची इच्छा असते. मग त्यांना लाच द्यावी लागते गव्हर्नमेंटचेच एखाद्या सर्वंटला. तर आपण इथं पाहतो, की आपल्या सगळ्यांची स्थिती काय आहे? आपण भगवंतांचे अंश आहोत. भगवंत आपली सुरक्षा करतात आहे, भगवंत आपलं भरण-पोषण करतात आहे, आणि त्याच्या बदल्यात फक्त त्यांना एवढंच हवंय, की आपण त्यांना प्रेम करावं. पण काही लोकं त्याच्यामध्ये पण नाही म्हणतात. जसं इथं त्याला माहिती आहे, की रेड लाईट आहे, नाही जायला पाहिजे. पण घुसतात ते, आणि त्याच्यातून सुटण्यासाठी ते ब्राईब देतात. तर त्याप्रमाणे आपण पाहतो, की या देवी-देवतांच्या ज्या पूजा आहेत, त्या पण अशाच अविधिपूर्वकम भगवंत इथं त्यांच्यासाठी वापरतात. का? कारण भगवंतांना डायरेक्ट वर्शिप करणं हे जास्त श्रेयस्कर आहे, सोपं आहे, या सगळ्या वेगवेगळ्या पूजा करण्याच्या मध्ये. कारण एका घरामध्ये मी गेलेलो, तिथं पूर्ण घराचा एक जवळपास 100 वेगवेगळे फोटो होते. टाइल्समध्ये येतात ना ते, असे वेगवेगळे फोटो लावलेले. त्यांना विचारलं, एवढे? ते म्हणा, हा म्हणे, काय आहे, एका देवीची पूजा केली तर दुसऱ्या देवाला प्रॉब्लेम नको यायला. दुसऱ्या देवाला राग आला तर? मग सगळ्या जे पण देव आहेत ते सगळ्यांना इथे ठेवलंय. कुणाला राग वगैरे नको यायला. सगळ्यांची एकदाच पूजा करतो. जय जगदीश हरे. कुणाला कमी नको, कुणाला जास्त नको. तर ही विधी नाहीये भगवंतांची पूजा करण्याची. भगवंतांची पूजा करण्यासाठी आपण डायरेक्ट जेव्हा, जसं इथं आपण जेव्हा जेवतो तेव्हा डायरेक्ट तोंडामध्ये टाकतो. वेगवेगळ्या अवयवांना देत नाही. आणि तोंडात टाकल्यानं सगळ्या अवयवांना प्राप्त होतं आपोआप. तसंच भगवंतांची जेव्हा भक्ती करतो आपण कृष्णांची, त्याच्यामध्येच सगळ्या देवी-देवतांची आराधना त्याच्या इन्क्लुडेड आहे, ते त्याच्यामध्येच आहे ती. सेपरेट करण्याची गरज नाहीये. त्यासाठी इथं भगवंत म्हणतात अविधिपूर्वकम. जसं आपण खायला तर पाहिजे तोंडानंच, पण जेव्हा आपण आजारी होतो ना, आजकाल लोक जातात दवाखान्यामध्ये, मग त्यांना सलाईन दिलं जातं. ते सलाईन आहे ते नॉर्मल नाहीये, ॲबनॉर्मल आहे. कारण जे आपलं जेवण आहे ते तोंडानं जायला पाहिजे. पण तोंडानं तुम्ही जेव्हा खाऊ नाही शकत, मग तिथं एक एक्स्ट्रा ऑप्शन दिलेला आहे, की ठीक आहे, सलाईन लावा. पण आपण जन्मभर जर सलाईन लावूनच बसलो, तर ते पण बरोबर नाही. तर आपल्याला माहिती पाहिजे, की विधी काय आहे? आणि आपलं जी संस्कृती आहे भारताची, ती एवढी महान आहे, की याच्यामध्ये ज्या पण देवी-देवतांच्या वेगवेगळ्या पूजा आहेत, त्या दिलेल्या आहेत वेदांमध्ये. का? कारण काही लोकांची मानसिकता आहे, की मला माहिती आहे भगवंत कोण आहेत. कृष्ण आहेत. गीता सांगितली आहे त्यांनी. पण माझ्या इच्छा वेगवेगळ्या आहेत. मला असंच करायचंय. आपण घरात पाहतो ना, वडिलांना मानतात, की हे वडील आहेत, पण माझ्या इच्छेनंच मी करणार वगैरे. तर तसं भरपूर लोक असतात आहे. मग त्यांच्यासाठी पण काही एक सिस्टम दिली आहे भगवंतांनी. पण इथं आपण पाहतो, की 9:05 झालेत. सगळ्यांना जाण्याची आता वेळ झाली आहे. तर एवढं एक लास्ट सांगून आपण थांबूया. जेव्हा आपण देवी-देवतांच्या पूजेबद्दल आपण विचार करतोय. तुम्ही हे ऐकलंय,
दरवर्षी आपण ऐकतो. काय तुम्ही ऐकता? त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. कायेन वाचा मनसेन्द्रियैवा बुद्ध्यात्मना मा प्रकृतिस्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणेति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचंद्रं भजे. श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं वगैरे वगैरे येतं आणि शेवटी काय येतं? हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. तर इथं तुम्ही पाहाल की आरती कोणाची चालली होती? घालीन लोटांगण वंदिन चरण, डोळ्यांनी पाहिन रूप तुझे, प्रेमे आलंगीन आनंदे पूजन भावे ओवाळीन म्हणे नमा. आणि त्वमेव माता पिता. इथं पूजा कोणाची चालली आहे? आरती कोणाची होती? गणपतीची. आणि आरती संपती कशी? हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हे कसं काय? आरती तर जय गणपती म्हणून संपायला पाहिजे ना. तर आपण इथं पाहतो की आपल्या पूर्वजांना माहितीये की मेन ध्येय काय आहे. जसं आपण पाहतो की तुम्ही जेव्हा गाडी घेऊन वगैरे जाता, जीपीएस असते, तेव्हा तुम्ही जरी मार्ग तुमचा थोडा चुकला जरी ना, तरी जीपीएस मध्ये तिथून तुम्हाला राईट मार्ग सांगितला जातो की असं आता तुम्ही चुकलाय, थोडा दूर गेलाय, पण काय प्रॉब्लेम नाही, जर आणखी 2 वळणं जास्त घ्यावं लागतील. तसंच आपली जी संस्कृती आहे ती आपण इकडे तिकडे जरी गेलो तरी परत फोकस आपला आणला जातो कृष्णांच्या भक्तीवरती. तर मग असं असेल, एक तर असं आपण जेवण करतो किंवा असं पण जेवण करू शकतो. तर कोणतं जेवण चांगलं? कुणी म्हणतं की नाही नाही, हे तर एकदम सिंपल झालं, हे जरा थोडं काहीतरी वेगळं पाहिजे, असंच पाहिजे. पण इथं आपण पाहतो की भगवंतांची जी भक्ती आहे ती सरळ सोपी, आपल्याला शाश्वत फळ देणारी आहे. ती जेव्हा आपण करायला लागतो तेव्हा भगवंत पण आपल्याशी आदान प्रदान करतात. या आणि इथं ते भगवंत सांगतात पण की अनेक मार्ग जरी असले तरी वेगवेगळ्या मार्गाने गेल्यानंतर वेगवेगळी डेस्टिनेशन प्राप्त होते. जे माझी पूजा करतात ते मला प्राप्त करतात, जे देवी देवतांची पूजा करतात ते देवी देवतांच्या लोकांमध्ये जातात. जे भूतानी यांती भूतेज्या, जे वेगवेगळ्या ब्लॅक मॅजिक वगैरे असतात, तांत्रिक वगैरे, ते तशा पण जगामध्ये जातात. तर इथं आपण पाहतो की भगवंतांची भक्ती जी आहे ती अनन्य भावानं आपण कशी करायची ती इथं सांगितलेलं आहे. तर तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आज इथं येऊन हा जो 9वा अध्याय आहे तो खूप श्रद्धापूर्वक, आतुरतेनं तुम्ही ऐकला आणि त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता कोणालाही आजच्या जो आपण 9वा अध्याय आहे त्या अध्यायावर आधारित काही प्रश्न असतील तर त्यांनी हँड रेज करायचा आहे किंवा तुमचे प्रश्न झूम चॅट वर शेअर करायचे आहेत. म्हणजे तुमच्या प्रश्नांचे उत्तर देतील. कुणाचे काय प्रश्न आहेत? ओके, सचिन संधाने. हा, हरे कृष्ण. तुम्ही तुमचा माया व्हिडिओ ऑन करा आणि माईक अनम्यूट करा. हा, विचारा. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. प्रभूजी, आपण बघतोय की माझ्यासोबत माझा भाऊ पण आहे आणि आमचं पूर्ण परिवार आहे, बालमंडळी पण आहे. तर तर पूर्ण आपण बघतो की राम अवतारामध्ये प्रभूजी राम स्वतः रामेश्वरमला शिवलिंगाची स्थापना करून शिवलिंगाची शिवाची पूजा करतात. बरोबर.
आणि इतरही आपण आपल्या धर्मामध्ये धर्मामध्ये सनातन धर्मामध्ये बरेच देवांची आणि देवी आणि देवतांची देवळं आहेत. येस. आहेत, देवींची आहेत, बरं वेगवेगळ्या देवतांची देवळं आहेत. तर हे असायला पाहिजे का नसायला पाहिजे मग? नाही, हे असायला पाहिजे, पण त्याची विधीपूर्वक सेवा करणं गरजेचं आहे. तुम्ही 2 गोष्टी सांगितल्या. एक की रामेश्वरला राम जेव्हा चालले होते तेव्हा त्यांनी पाहिलं की रावण हा शंकरांचा भक्त आहे आणि शंकरांच्या कडून त्याला सहाय्य केलंय, शंकरांची कृपा त्याला प्राप्त आहे. तर जेव्हा राम तिथे जातात आहे, राम एका मनुष्य रूपामध्ये आहेत तिथं आणि ते त्यांची भगवत्ता जास्त जनरली दाखवत नाहीत. मग एका मनुष्याप्रमाणे ते काम करतात आहे. तर ते पहिल्यांदा जे शंकर आहेत त्यांची पूजा करतात की आता मी तुमच्याच भक्ताचा वध करण्यासाठी चाललोय. तर इथं पार्वती शंकरांना म्हणतात की हे देव, आता तुमचा जो भक्त आहे महान रावण, त्याचा वध होतोय, आता तुम्ही काय करताय इथं? तुम्ही जाऊन सहाय्य नाही करणार का त्याला? शंकर म्हणतात की मी सहाय्य केलं असतं त्याला जर त्यानं दुसऱ्या कोणाशी पंगा घेतला असता तर, पण आता त्यांची स्पर्धा कोणाशी आहे? माझ्या भगवंतांची आहे. मी आता काही करू शकत नाही. त्यामुळे आपण पाहतो की रावणांना वाचवायला शंकर आले नाहीत. त्यांना माहिती आहे की हे भगवंत आहेत आणि ते माझे पण स्वामी आहेत. तर आपण इथं पाहतो की फक्त रामांनी शिवलिंगाची पूजा केल्यानं हे सिद्ध नाही होत का? कारण तुम्ही जर कृष्णांच्या याच्यामध्ये बघितलं तर जेव्हा द्वारकेला कृष्णांचे मित्र सुदामा येतात तेव्हा सुदाम्याचे ते पाय धुतात, त्याची आरती करतात. मग त्याचा अर्थ काय की सुदामा कृष्णांपेक्षा मोठा आहे, आजपासून आपण सुदाम्यांचीच भक्ती करणार, सुदाम्यांचं एक मंदिर बांधणार नाही. तिथं कृष्ण जे आहेत ते एका गृहस्थाचं कर्तव्य करतात आहे की एक संत त्यांच्या घरामध्ये आलेत आणि त्यांना ते आदरातिथ्य करतात आहे. त्याचा अर्थ हा नाहीये की सुदामाची जी स्थिती आहे ती कृष्णांपेक्षा महान आहे, नाही. तर आपण कोण महान आहे ते कशापासून ठरवतो? जे आपले आध्यात्मिक ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला हे मिळतं की कुणाची सिच्युएशन काय आहे. तर इथं भगवंत आपल्याला गीतेद्वारे खूप एकदम क्लिअरली ही गोष्ट सांगतात आहे की मी या पूर्ण सृष्टी, आध्यात्मिक भौतिक, त्याचा मालक आहे. आणि जसं तुम्ही म्हणाला की हे यांची काय गरज आहे? यस, त्यांची गरज आहे. का? कारण ते पण असं नाही की आपण जेव्हा म्हणतो की कृष्ण भगवंत आहेत आणि दुसरे सगळे लोक आहेत जे पण देवी देवता आहेत ते काही कामाचे नाहीत, नाही. ते देवी देवता जे आहेत ते भगवंतांचेच प्रतिनिधी आहेत आणि ते त्यांना प्रतिनिधी म्हणून जेव्हा तुम्ही मानता, त्यांची सेवा करता, त्याच्यामध्ये चुकीचं काही नाहीये. पण त्या देवी देवतांना जर तुम्ही असं म्हणून पूजा केली की हेच सगळ्या सृष्टीचे चालक मालक, मग ते चुकीचं आहे. जसं कृष्णांचे भक्त पण शंकरांच्या मंदिरात जातात, शंकरांना ते पूजा करतात, दंडवत करतात, त्यांना पिंडीला फुल वाहतील, पण त्यांची भावना काय आहे की तुम्ही भगवंतांचे प्रतिनिधी आहात, वैष्णवानाम यथा शंभू, मला कृष्णांची भक्ती प्रदान करा, माझ्या भक्तीमध्ये जर काही अडथळे असतील तर ते दूर करा, मला पण तुमच्यासारखंच भगवंतांची सेवा करायला शिकवा. गणपतीला जेव्हा आपण जाऊन नमस्कार करतो तेव्हा गणपतीचं नाव आहे विघ्नहर्ता. तर आपण त्यांना प्रार्थना करतो की हे गणपती, तुम्हीच भगवद्गीता लिहिली आहे. व्यासदेवांनी जेव्हा महाभारत सांगितलं ते लिहित कोण होतं? गणपतीच लिहित होते ना. आणि त्या महाभारताचाच पार्ट आहे हा भगवद्गीता. आणि भगवद्गीतेत लिहिलेलं आहे की कोण आहे? भगवंत कृष्ण. तर आपण पाहतो की हे सगळं कोणी लिहिलंय?
गणपतीनेच लिहिलंय हे सगळं. जे आपण श्लोक वाचतोय ते सगळे गणपतींच्या हातातूनच आलेत. मग जेव्हा आपण गणपतीला जाऊन पूजा करतो, नमस्कार करतो, काय सांगायला पाहिजे? हे नाही सांगायला पाहिजे गणपती मला एक 10,000चा जॉब द्या म्हणून. माझ्या घरात थोडा प्रॉब्लेम चाललाय, भांडण ते थोडं सोडवा म्हणून. नाही, आपण सांगतो हे गणपती तुम्ही पण भगवंतांचे भक्त आहात आणि तुम्ही तर फेमस आहात आपल्या भक्तांच्या जीवनातली जे पण काय कठीण आहेत ते काढण्यासाठी, विघ्नहर्ता. मग माझ्या भक्तीमध्ये जे पण विघ्न आहे ते दूर करा. अशा पद्धतीने जर आपण या देवी देवतांकडे गेलो तर त्याला म्हणतात विधीपूर्वकम. आपल्याला माहिती आहे की मग ते ब्राईब नाहीये. ती ब्राईब केव्हा होते? जेव्हा आपण, जसं पोलिसाचं उदाहरण दिलं ना मी, पोलीस जे आहेत ते ऑथराइज आहेत. पोलीस ऑथराइज आहेत, गव्हर्नमेंट ऑथराइज आहे. मग जेव्हा आपण गव्हर्नमेंटचे सगळे नियम पालन करतो तेव्हा पोलिसांना लाच देण्याची जरुरी नाही पडत. त्याचा अर्थ असा नाही की पोलिसांची आपण अवहेलना करतो किंवा त्यांना सन्मान नाही देत. नाही, पोलिसांना सन्मान देतो पण लाच नाही देत आपण. तर हे समजायला हवं की जे पण देवी देवता आहेत ते खूप महान आहेत. त्यांची कधीच आपण निंदा नालस्ती नाही करायला पाहिजे. कारण त्यांची जर निंदा नालस्ती केली तर ती भगवंतांचीच निंदा नालस्ती आहे. जसं तुम्ही पोलिसावरती हात उचलला तर तो पूर्ण राज्याच्या जी नियंत्रण करण्याची जी पद्धती आहे त्याच्यावरती तुम्ही प्रहार करताय. तर हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे की जेव्हा आपण देवी देवतांची पूजा करतोय तेव्हा विधीपूर्वक करणं गरजेचं आहे, अविधीपूर्वक नाही. जर त्यांना आपण भगवंतांचे एक प्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे जातो मग त्याच्यामध्ये काहीच वावगं नाहीये. ठीक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. कल्याणी माताचे प्रश्न जरा तुमचा. हा, विचारा आता. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आवाज येतोय? हा, येतोय बोला. कालचा माझा कन्फ्युज आहे. 8व्या अध्यायामध्ये काल जे क्वेश्चन आले होते त्याच्यामध्ये कन्फ्युज केलं मला एका प्रश्नाने. तर त्याच्यामध्ये होतं की व्यक्तिवादी हे शरीर सोडल्यानंतर व्यक्तिवादी कुठे जातात. तर मी तिथं कन्फ्युज झाले की नक्की काय, म्हणजे व्यक्तिवादी म्हणजे काय हे मला काही कळलंच नाही त्याच्यामध्ये. ते मला सांगा जरा. कोणत्या श्लोकामध्ये? श्लोकामध्ये नाहीये. काल 8व्या अध्यायामधील क्वेश्चन होता. 4 ते 5 क्रमांकाचा काहीतरी क्वेश्चन होता आणि त्याच्यामध्ये होता की शरीर सोडल्यानंतर व्यक्तिवादी कुठे जातात. तर त्याच्यामध्ये पर्याय होते गोलोक, वैकुंठ, यांपैकी नाही. शी इज टॉकिंग अबाउट क्वेश्चनरीज. खूप कन्फ्युज केलं प्रश्नाने. ओके. तर दोन आहेत. एक आहे जी अव्यक्त. मला ते कळलं नाही. व्यक्तिवादी हा. तर भगवंतांच्या पूजा 2 प्रकारे केल्या जातात. एक निर्गुण निराकार भावनेनं आणि एक सगुण साकार भावनेनं. तर जेव्हा आपण निर्गुण रूपानं त्यांची पूजा करतो तेव्हा आपण ब्रह्मज्योतीमध्ये जातो. ब्रह्मज्योती जी आहे ती, तर जेव्हा ब्रह्मज्योतीमध्ये आपण जातो तिथं फक्त शांती आहे, प्रकाश आहे. तिथं भगवंतांची सेवा नाहीये, आपल्या स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान नाहीये, फक्त शांती आहे. जी आपण म्हणतो ना निराकार मुक्ती, ती प्राप्त होते जे भगवंतांच्या अशा निराकार रूपाची पूजा करतात. जे असं समजतात की भगवंत निराकार आहेत त्यांना अशी मुक्ती प्रदान होते ज्याच्यामध्ये फक्त शांती आहे, त्याच्यामध्ये प्रेम नाहीये, त्याच्यामध्ये कार्य नाहीये, सेवा नाहीये. पण जे भगवंतांना एक व्यक्ती म्हणून त्यांची पूजा करतात ते भगवद्धामात जातात भगवानांची सेवा करण्यासाठी. ठीक आहे. तर हे निराकार आणि साकार दोन्ही मधला फरक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण.
प्रीती बारगल यांचा प्रश्न आहे की उपवास करणे हा देवप्राप्तीचा मार्ग आहे की नाही. उपवास करणे हे एक सपोर्ट आहे. फक्त उपवास करण्यानं तुम्ही भगवंतांना प्राप्त नाही करत. जर तुम्ही भक्तिभावानं तो उपवास केला तर तो भगवंतांना प्रिय आहे. कारण उपवास करणं यानं जर भगवंत प्राप्त होणार असतील तर झोपडपट्टीतले बरेच लोक त्यांच्याकडे अन्न नसल्यामुळे ते उपवास करतात. असे कित्येक लोक आहेत या जगामध्ये, त्यांना 2 वेळेचं अन्न पण नाही मिळत. दररोज उपाशीच असतात ते. मग ते फक्त उपाशी असल्यामुळे भगवंत प्राप्त होतील का त्यांना? नाही. भगवंत उपासानं नाही प्राप्त होत, पण तुम्ही जेव्हा भक्ती करता आणि त्या भक्तीच्या अंतर्गत तो उपवास आहे. जसं आपण एकादशी करतो. एकादशीला उपवास करतो का? कारण ती एकादशी भगवंतांना प्रिय आहे. असा एकादशी जेव्हा उपवास करता तेव्हा भगवंत प्राप्त होतात तुम्हाला. ठीक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. सिमरन सोराटे यांचा प्रश्न आहे की सर, जर बुद्ध हे जर भगवंताचे अवतार आहेत तर आपण बुद्धांची पूजा का नाही करत? त्यांचा वेगळा रिलिजन कसा बनला? हा, इथे एक आपण समजायला हवं की आपल्या जे अवतार आहेत विष्णूंचे त्याच्यामध्ये बुद्धांचं पण नाव येतं आणि बुद्धांचे बद्दल भागवतामध्ये पण वर्णन आहे. ते बुद्ध येतात एका स्पेसिफिक कारणासाठी ते येतात. आणि कारण काय आहे? कारण आहे की ज्यावेळी या जगामध्ये खूप धर्माच्या नावावरती प्राण्यांची हत्या चालू झालेली. लोक म्हणायचे की वेदांमध्ये दिलेलं आहे प्राणी हत्या करणं आणि वेगवेगळे दाखले देऊन लोक बेसुमार कत्तल व्हायची प्राण्यांची. तर ती थांबवण्यासाठी ते आलेले. आणि जेव्हा ते आले तेव्हा ते म्हणाले की अहिंसा परमो धर्म, की अहिंसा. पण लोक म्हणाले की नाही, ती हिंसा तर वेदांमध्ये दिलेली आहे. मग ते म्हणाले ठीक आहे, वेद पालन नका करू, तुम्ही मला पालन करा, अहिंसा पालन करा असं. मग याच्यामध्ये त्या पर्टिक्युलर पिरियड मध्ये ते खूप गरजेचं होतं. कारण लोक वेदांचा दाखला देऊन पाप करत होते. तर त्यांना त्या पापापासून दूर घेऊन जाण्यासाठी ते म्हणाले की ठीक आहे, वेदांमध्ये लिहिलं तर वेद पण सोडून द्या. आता तुम्ही इथं या, पहिल्यांदा चांगले व्यक्ती बना, त्यानंतर वेद ठीक आहे. तर इथं ते एका स्पेशल मिशनवरती आलेले. तर आपण त्यांना त्याच पद्धतीने पाहतो की भगवंत इथं जेव्हा येतात वेगवेगळ्या कार्यासाठी येतात. तर त्यांचं आपण अनुकरण नाही करू शकत. जसं परशुराम आहेत. परशुराम एका स्पेशल मिशन वरती आलेले, ते कमांडो मिशन. काय होतं त्यांची मिशन की जे पण क्षत्रिय आहेत त्या सगळ्यांचा नायनाट करण्यासाठी आलेले. ते काय बघायचे नाहीत. परशु होता त्यांचा, धपाधप सगळे जे पण क्षत्रिय दिसतील, राजे दिसतील, सगळ्यांचा शिरच्छेद करायचे ते. आणि तसं 21 वेळा त्यांनी ही पूर्ण पृथ्वी निक्षत्रिय केली. एक पण क्षत्रिय वाचला नाही, एक पण राजा त्यांनी ठेवला नाही. मग ते का? कारण ते एक परिस्थिती तशी होती की सगळे राजा, त्यांची मती एकदम भिन्न होती की हे सगळं माझंच आहे आणि ते अनेक पापमय कृत्यामध्ये होते. मग त्यांचं निर्धारण करण्यासाठी ते आले आणि तो एक काळ होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी ते काम करून ते चालले गेले. त्याचा दाखला देऊन आपण आता इथं टेररिस्ट ऑर्गनायझेशन नाही चालू करू शकत की दिसेल त्याला गोळी नाही. तर आपण हे पण पाहायला पाहिजे की ते कोणत्या कार्यासाठी आलेत आणि ते काय करतात. ठीक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दारशू यांचा प्रश्न आहे की हरे कृष्ण प्रभूजी, मला प्रश्न आहे की जर कोणी मनापासून कृष्ण भक्ती करत असेल आणि फॅमिलीच्या लोकांची अशी इच्छा असेल की त्याने असं करू नये, त्यांच्या मते दररोज वेळ वाया घालवण्यापेक्षा विद्यार्थी जीवनात
फक्त करिअर आणि स्टडीसाठी लक्ष केंद्रित करणे, तर मग अशा लोकांशी कसं वागावे व स्वतःला मॅनिप्युलेट होऊ न देऊ नये यासाठी काय करावं? ऍक्च्युली कसं आहे की जे आपले खरे आई वडील, भाऊ बहीण किंवा आपले शाळेमधले शिक्षक किंवा जे राजा किंवा नेते मंडळी वगैरे, या सगळ्यांचं एक महत्वाचं कार्य आहे आणि ते भागवतामध्ये दिलेलं आहे की माता न सस्यात पिता न सस्यात जननी न सस्यात. आणि ते पूर्ण वेगवेगळ्या लोकांचे नावं घेतात की तुम्ही वडील नाही होऊ शकत, माता नाही होऊ शकत, गुरु नाही होऊ शकत, राजा नाही होऊ शकत, एखाद्याचे नातेवाईक नाही होऊ शकत, जोपर्यंत तुम्ही त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये त्याला मृत्यूपासून वाचवत नाही, त्याला भगवत धामात जाण्याचा मार्ग जोपर्यंत तुम्ही सांगत नाही, तोपर्यंत तुमची जी जबाबदारी आहे त्या व्यक्तीप्रती ती पूर्ण होत नाही. तर याचा अर्थ असा आहे की प्रत्येक आई वडिलांची पहिली जबाबदारी आहे की त्यांच्या मुलाला भक्त बनवणं भगवंतांचं. प्रत्येक राजाची ही जबाबदारी आहे की प्रजेला भक्तीचं दान देणं. तो राजा जर तो करत नसेल तर तो चुकीचा आहे. जसं आपण पाहतो या जगामध्ये पण, आपल्या महाराष्ट्रामध्ये, हे जे आपण एकमेकाला राम राम म्हणतो ना, ते कुठून आलं? ते रामदास स्वामींनी त्यांचे शिष्य राजा शिवछत्रपती त्यांना ही आज्ञा दिलेली की राज्याभिषेकानंतर तुम्ही ही दवंडी पेटवा पूर्ण गावागावात महाराष्ट्रामध्ये, की जेव्हा ते एकमेकाला भेटतील तेव्हा हात जोडून राम राम म्हणायचं. आणि तेव्हापासून ही पद्धत चालू झाली की जेव्हा आपण एकमेकाला आपण भेटतो तेव्हा म्हणतो राम राम पाहुणं. तर हे का? कारण राजाचं ते कर्तव्य आहे की सगळे लोक नामस्मरण करायला पाहिजे त्यांनी. तर आपण पाहतो की या जगामध्ये सगळ्या जे पण कोणत्या पण छोट्या मोठ्या स्तरावरती लीडर आहेत. घरामध्ये लीडर असतात ते आई वडील, शाळेमध्ये लीडर असतात ते शिक्षक, सोसायटीमध्ये जे नेते असतात ते लीडर असतात ते, एखाद्या देशाचा प्राईम मिनिस्टर त्याचा लीडर असतोय. तर यांची ही खूप महत्वाची एक जबाबदारी आहे की त्यांनी हे पाहायला पाहिजे की लोकांची आध्यात्मिक प्रगती होते. तर ते तसं नसतील करत तर त्यांच्या जबाबदारीमध्ये ती उणीव आहे. पण त्याचा अर्थ असा नाही की एखादा राजा आहे किंवा आई वडील आहे ते थोडेफार आपल्याला देण्याची त्यांची इच्छा नाहीये. तर एक गोष्ट आपण करायला हवी की अशा परिस्थितीमध्ये हे जाणणं खूप महत्वाचं आहे की आपले जे आई वडील आहेत, भाऊ बहीण आहेत, वेगवेगळे नातेवाईक आहेत, त्यांचं आपल्यावरती ऋण आहे. आणि त्यासाठी त्यांना आपण कमी नाही लेखलं पाहिजे, त्यांना आपण उलट नाही बोललं पाहिजे. आणि त्यांची सेवा करता करता आपण भक्ती चालू ठेवली पाहिजे. आणि हे कसं करायचं? आपल्याला भागवतामध्ये भरपूर दाखले त्याच्या तिथं मिळतात. तुम्हाला मी हेच एक सांगू शकतोय की भागवतामध्ये अशा भरपूर गोष्टी दिलेल्या आहेत. त्यांना आपण हे करू शकतोय की या जगामध्ये राहता राहता भक्तीचं आपल्याला आजूबाजूचे लोक सहाय्य नाही करत आहे, अशा परिस्थितीमध्ये आपण भक्ती कशी करायची ते आपण भागवतातून शिकतो. ठीक आहे. तर मला तुम्हाला एकच विनंती आहे की तुम्ही भागवत वाचा तुम्ही. ठीक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. एक प्रश्न आहे की हरे कृष्ण, विष्णू सहस्त्रनाम रोज कधी घेतले पाहिजे, कोणत्या टायमाला आणि फोनवर लावून रोज बोलले पाहिजे? विष्णू सहस्त्रनाम आणि त्याचे काय महत्व आहे? आणि विष्णू सहस्त्रनामाशी निगडीत अजून एक प्रश्न आहे की ऐश्वर्या यांचा
विष्णू सहस्रनाम रोज म्हणणे ही कृष्ण भक्ती आहे का? यस, विष्णू सहस्त्रनाम कृष्ण भक्तीमध्येच येतं. आणि विष्णू सहस्त्रनाम सकाळी सकाळी ऐकायला हवं. पण आपण इथं पाहतो की विष्णू सहस्त्रनाम आणि कृष्णांचं जे नाव आपण घेतोय, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, त्याच्यात फरक काही नाहीये. जेव्हा तुम्ही राम नाम घेता किंवा कृष्ण नाव घेता, ते कारण दाखला येतो एक याच्यामध्ये शंकर आणि पार्वती त्यांच्यामध्ये संवाद आहे एक. कारण जे पार्वती आहे ती रोज विष्णू सहस्त्रनाम करायची. तर जेव्हा शंकरांनी ते बघितलं, तेव्हा त्यांनी पार्वतीला सांगितलं की हे जे विष्णू सहस्त्रनाम तू गातीये ना, ते एक जे विष्णू सहस्त्रनाम आहे, विष्णूंचे 1000 नाव आहेत. तर त्याच्यामध्ये ते म्हणतात की रामाचं एक नाव ते त्या विष्णूच्या 1000 नावाच्या बरोबरीच आहे. जेव्हा तुम्ही एक राम म्हणता, ते एकदा विष्णू सहस्त्रनाम म्हणल्यासारखे. तर त्यासाठीच आपण, आणि ते हे पण सांगतात की जेव्हा आपण कृष्ण म्हणतो तेव्हा ते 3 रामनामाप्रमाणे. तर जेव्हा आपण आपल्या आयुष्यामध्ये त्याचा स्वतः जेव्हा आपण हरिनाम करतोय, स्वतः जेव्हा आपण नामोच्चारण करतोय, नामस्मरण करतोय, तेव्हा आपण हा हरे कृष्ण महामंत्र जपायला हवा. त्यानं काय होईल, एक की या कलियुगाचा जो युगधर्म आहे त्याप्रमाणे हा हरे कृष्ण महामंत्र दिलेला आहे. तर तो युगधर्म आपण पालन करतोय. विष्णू सहस्त्रनाम किंवा ब्रह्मसंहिता किंवा असे वेगवेगळे गोष्टी आहेत ज्या भक्तीला सहाय्यक आहेत. पण जेव्हा नामस्मरण येतं तेव्हा आपण हरे कृष्ण महामंत्रावरती ते हरे कृष्ण महामंत्रामध्ये सगळ्या गोष्टी इन्क्लुडेड आहेत. जर तुम्हाला ऐकायला ते आवडत असेल, त्यांना तुम्हाला एक आध्यात्मिक चेतना प्राप्त होते. बऱ्याच जे पण साऊथ इंडियाचे वगैरे आहेत, ते बऱ्याच वेळा ऐकतात. भक्त पण ऐकतात. त्याच्यात त्यांना ते चांगलंच आहे ते. पण फक्त त्याच्याबरोबर तुम्ही हरे कृष्ण महामंत्राला पण स्थान द्या. एक रोज हरे कृष्ण महामंत्राचा जप करणं, त्यानं भगवंतांची प्राप्ती आपल्याला लवकर सुलभ होईल. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्रीतराज ठाकरे. हा ठीक आहे, अनम्यूट करा तुम्ही, तुम्हाला प्रश्न विचारा. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. प्रभूजी, आपली जवळची व्यक्ती असली, मृत्यूच्या क्षणी असली, तर त्यांना स्वर्ग भेटावा, त्यासाठी आपण काय करू शकतो त्यांच्यासाठी? एक आहे की आपल्याला त्यांची खूप काळजी आहे आणि आपल्याला वाटतं की ते आध्यात्मिक जगतात जावे, त्यांना वैकुंठ प्राप्त व्हावा, भगवंतांची भक्ती प्राप्त व्हावी, भगवंतांची कृपा प्राप्त व्हावी. तेव्हा एक गोष्ट आपण करू शकतोय की त्या ठिकाणी हरिनामाचं सदैव कीर्तन व्हायला हवं. आणि अशा आध्यात्मिक चेतनेनं जेव्हा ते शरीर त्याग करतात तेव्हा ते आध्यात्मिक जगतामध्ये जातात. तर एक गोष्ट करायला हवी की मोबाईलद्वारे किंवा वेगवेगळ्या प्रकारे तिथं जर हरिनामाचं कीर्तन होत असेल 24 घंटा, तर ते करायला हवं. दुसरं, जेव्हा आपण शरीर त्याग करण्याची वेळ येते तेव्हा त्यांच्या मुखामध्ये गंगेचं पाणी आणि तुळशी, जी भगवान कृष्णांना वाहिलेली आहे, अशी तुळशी देतात. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीचं मन आहे ना, ते भरपूर वेगवेगळ्या गोष्टींमध्ये
बांधलेलं असतंय की मी गेल्यानंतर आता काय होणार, मग या लोकांचं कसं होणार, असे वेगवेगळे विचार त्याला येत असतात. तेव्हा त्या व्यक्तीला आपण हेच एक सहाय्य करतो की आता तुम्ही जातच आहात तर चांगल्या चैतन्यानं जा, तुम्ही काळजी करू नका आमची. तर त्या व्यक्तीला शांत चित्तानं ही परीक्षा देण्यासाठी आपण सहाय्य करायला पाहिजे. धन्यवाद. ठीक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभूजी डॉक्टर महादेव नागरगोजे यांचा प्रश्न आहे की प्रभूजी आपण इस्कॉन मध्ये भक्तिवेदांत प्रभुपादांचे पण पूजन करतो, मग त्यांना डेमिगॉड पेक्षा श्रेष्ठ स्थान आहे का? कसं आहे, भगवंतांचे जे भक्त आहेत ना त्यांचं स्थान जे देवी देवता आहेत त्यांच्यापेक्षा वरचं आहे. का? कारण जे देवी देवता आहेत ते आपल्याला फक्त भौतिक गोष्टी देतात आणि जे गुरु आहेत ते आपल्याला कृष्ण देऊ शकतात. तर आपण आपल्या गुरूंची पूजा कृष्ण म्हणून नाही करत. असं नाही की कृष्णांसाठी ते रिप्लेसमेंट नाहीयेत. आपण कृष्णांचीच पूजा करतो आणि त्यांची पूजा आपण कृष्णांचे प्रतिनिधी म्हणून करतोय. तर जेव्हा आपण प्रभुपादांची पूजा करतो तेव्हा असं नाही की फक्त प्रभुपादांचीच पूजा करतो आपण, ते चुकीचं आहे. जर तुमचं देवघर असेल आणि त्याच्यामध्ये फक्त प्रभुपादच आहेत, ते चुकीचं आहे. आपण राधाकृष्णांचं मूर्ती ठेवतो तिथं आणि त्यांच्या पायाशी प्रभुपाद ठेवतो, ते एकदम बरोबर आहे. मग तुम्ही राधाकृष्णांची पूजा करता आणि त्यानंतर प्रभुपादांची पूजा करता का? कारण त्यांनी आपल्याला कृपेनं राधाकृष्णांच्या भक्तीमध्ये प्रवेश दिलेला आहे. तर जेव्हा आपण भक्ताची पूजा करतो ती देवी देवतांच्या पूजेपेक्षा कित्येक पटीनं महान आहे. आणि तुम्ही म्हणाल की हे कोण म्हणतं असं? भगवंत स्वतः म्हणतात. भगवंत म्हणतात, हे शंकर म्हणतात पार्वतीला, आराधनामपि सर्वेषां विष्णोर आराधनां परम तस्मात् परतरम देवी तदीयानां समर्चनम. तर ते म्हणतात की विष्णू राम कृष्ण यांची जी पूजा आहे ती सगळ्या पूजांमध्ये श्रेष्ठ आहे. पण ते म्हणतात हे देवी, हे पार्वती, या कृष्ण राम विष्णूंच्या पण पुढची एक सेवा आहे आणि पूजा आहे. ती कोणाची? त्यांच्या भक्तांची सेवा. तर ही सेवा पण भगवंतांना खूप प्रिय आहे. जसं आपण पाहतो विठ्ठल जेव्हा द्वारकेवरून कृष्ण येतात पंढरपुरात, तेव्हा ते येतात त्यांच्या भक्ताला भेटायला, पुंडलिकाला. तर पुंडलिकाकडे दोन ऑप्शन्स आहेत. एक तर त्यांचे स्वतःचे भगवंत बाहेर आलेत, दरवाजावरती उभे आहेत, आणि त्याच भगवंतांचे भक्त त्यांचे आई वडील ते पण तिथं आहेत. मग आता त्यांच्याकडे दोन ऑप्शन होते, एक तर भगवंतांची पूजा करणं आणि भगवंतांच्या भक्तांची पूजा करणं. पण त्यांनी चॉईस काय केली? त्यांनी चॉईस केली भगवंतांच्या भक्तांची पूजा करायची. ते म्हणाले, भगवंता तुम्ही थोडं थांबा म्हणे, मी जस्ट तुमच्याच भक्तांची सेवा करतोय, त्यांची सेवा करून तुमच्याकडे लगेच येतो, हे थोडं विटेवरती थांबा थोडं. तुम्हाला काय वाटतं, भगवंत खूप रागावले त्यांच्यासाठी? नाही, भगवंत खूप त्यांच्यावरती प्रसन्न झाले. तर भगवंतांना प्रसन्न करण्याची ही एक विधी आहे की भगवंतांच्या भक्तांचा व्यवस्थित सन्मान करणं. ती पण भक्तीचा एक खूप महत्वाचा पार्ट आहे तो. भक्तीमध्ये 64 वेगवेगळे गोष्टी दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आदौ गुरुपादाश्रय पहिली पायरी आहे भक्तीची, ती आहे आपल्या गुरूंचं सेवन करणं, त्यांची सेवा करणं. ठीक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बाबा प्रभू अनम्यूट करा, तुम्हाला माईक अनम्यूट करा तुमचा. ओके, बोला आता.
हा बोला प्रभू. ओके, हरे त्यांचा कृष्ण हरे कृष्ण. Yes. त्यांचा आवाज येत नाहीये, तोपर्यंत दुसरा प्रश्न घेऊया आपण. प्रदीप काशीळा त्यांचा प्रश्न आहे की हरे कृष्ण प्रभूजी, आपण जेव्हा गणेशाची आरती झाली की हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे असा मंत्र म्हणतो, आणि जे नामस्मरण करतो त्याच्यात हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे असा बरोबर. मंत्र आहे. तर कोणता नामस्मरण जप करावा? नामस्मरण जेव्हा आपण करतो तेव्हा हरे कृष्णानं चालू करतो. एक पाहिलं तुम्ही, जेव्हा आपण नामस्मरण करतो तेव्हा हे सायक्लिक आहे, सर्क्युलर आहे. जेव्हा तुम्ही हरे कृष्णाने चालू करता आणि तिथं बंद नाही होत, ते चालू राहतं. कृष्ण राम हरे. ते ते एकदा चालू झालं की त्याच्यामध्ये काय फरक नाही. दुसरी गोष्ट समजण्यासारखी आहे की जे वैदिक मंत्र आहेत, हा जो हरे राम 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 हरे हरे, हा एक वैदिक मंत्र आहे. आणि तो वैदिक मंत्र म्हणण्यासाठी भरपूर नियम आहेत. पण तो जेव्हा चैतन्य महाप्रभू इथं आले तेव्हा त्यांनी बघितलं की हा जर मंत्र, वैदिक मंत्र कोणता पण जर तुम्हाला उच्चारण करायचं असेल तर त्याला नियम आहेत. की तुम्ही स्नान केलं पाहिजे, तुमची जी मनस्थिती एकदम शुद्ध पाहिजे, तुमचं आचरण, तुमचं चारित्र्य शुद्ध पाहिजे, तेव्हा तुम्ही तो मंत्र म्हणू शकताय. पण या कलियुगामध्ये असं कोण आहे? सगळे पापी आहेत. मग त्यांच्यासाठी हा मंत्र दिलेला आहे जो हरे कृष्णानं चालू होतो, ज्याच्यामध्ये सेम शक्ती आहे, सेम पॉवर आहे, पण त्याच्यामध्ये नियम आधी काही नाहीयेत. तुम्ही कधीही कुठेही कुणीही हा हरिनामाचा जप करू शकताय. ठीक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर वैभव चौधरी प्रभू यांचा प्रश्न आहे की हरे कृष्ण प्रभूजी, आपण जेव्हा ऑफरिंग, चॅन्टिंग, रीडिंग करतो तेव्हा काही लोक म्हणतात की तू इतका दिखावा का करतोय असं म्हणतात. त्यांचं म्हणणं आहे की त्यांचं म्हणणं असं आहे की आपण मनातल्या मनात भक्ती केली पाहिजे जसे ते करतात. हा, तर हे पण खूप महत्वाचं आहे की भरपूर लोक म्हणतात की भक्ती करायची तर मनातली मनात करा ना. तुम्ही असं बाहेर मोठा टिळा लावून आणि गळ्यात माळा घालून आणि दररोज मंदिरात जाऊनच फक्त भक्ती होते का? तर भक्ती घरातल्या घरात मनातल्या मनात नाही होत का? तर एकदा प्रभुपाद लेक्चर देत होते. लेक्चर झाल्यानंतर एक व्यक्ती हाच प्रश्न विचारला. तो म्हणाला, स्वामीजी, भगवंतांची भक्ती मनातल्या मनात नाही करू शकत का? हे एवढं सगळं करण्याची काय गरज आहे? मोठं मंदिर बांधले, मग त्याच्यामध्ये एवढं सगळं चाललंय, त्याच्यामध्ये एवढा खर्च होतो आणि एवढे लोक लागतात त्याच्यामध्ये, आणि एवढं काय गरज आहे एवढं अवडंबर करण्याची? भगवंतांचं नाव हृदयामध्ये घ्यायचं, मनातल्या मनात त्यांची पूजा करायची, आणि भगवंत तेच म्हणतात ना. भगवंत थोडंच म्हणतात की माझं एवढं कराच म्हणून. तर प्रश्न हाच होता की काय मनातल्या मनात नाही होत का? तर प्रभुपादांनी त्यांना उत्तर नाही दिलं. जेव्हा प्रसादाची वेळ आली, सगळे पंगतीला बसले प्रसाद घेण्यासाठी, आणि खूप सुंदर प्रसाद होता, भोजन, सगळ्यांना भूक लागलेली. मग प्रभुपाद जे प्रसाद वितरण करत होते त्या भक्तांना म्हणाले की एक एक मिनिट म्हणे, ते तो जो मनुष्य आहे ना मनातली भक्ती करणारा, त्याला प्रसाद देऊ नका म्हणे, त्याला मनातल्या मनात खाऊ द्या प्रसाद. तो भक्त बघायला लागला की तो मनुष्य होता, तो बघायला लागला की अरे, बाकीचे सगळे लोक एवढे सगळे गुलाबजामुन वगैरे खातात, ते आता मला मनातल्या मनात सांगितले. मग त्यानंतर प्रभुपाद म्हणाले, नाही नाही, द्या, त्यांना पण द्या म्हणे. जसं आपण रोजचं जेवण मनातल्या मनात नाही करत, जसं आपण आई वडिलांवरती प्रेम करतो, मनातल्या मनात नाही करत ते. त्यांची आज्ञा पालन करणं, ते जसं म्हणतील तसं करणं, हे महत्वाचं आहे. कुणी म्हणेल की मी आई वडिलांना मनातल्या मनात मानतो, त्यांचं काय ऐकत नाही फक्त. तुम्ही जेव्हा कॉलेजमध्ये जाता, तुम्ही असं म्हणता का, मी मनातल्या मनात सगळं कॉलेजचा अभ्यास करेल?
कॉलेजमध्ये नाही जाणार फक्त, आणि परीक्षा पण नाही देणार, मनातल्या मनातच परीक्षा देणार. मग तुम्हाला काय वाटतं, डिग्री मिळेल तुम्हाला? तर ज्या गोष्टी मनातल्या मनात करायच्या असतात त्या मनातल्या मनात करा, आणि त्या मनातल्या गोष्टी बाहेर येणं पण खूप गरजेचं आहे. जसं कुणी म्हणेल की मी मनातल्या मनात खूप अभ्यास केलाय, मग तू मनातल्या मनातला अभ्यास थोडा बाहेर पण करा की, थोडं बाहेर जाऊन एक्झाम पण द्या ना, ते पण गरजेचं आहे. तर मनातल्या मनात भक्ती एवढी मनातल्या मनात असू नये की ते तुम्हाला स्वतःलाच भेटत नाही, कुठं ती मनातल्या मनात एकदम गाळात रुतलेली अशी भक्ती करून भगवंत नाहीत प्राप्त होत. तर जेव्हा मनात प्रेम असतं ना, ते बाहेर येतं, शब्दाच्या रूपानं, तुमच्या व्यवहाराच्या रूपानं. प्रेमाची ती एक स्थिती आहे. ठीक आहे. हरे कृष्ण. आता आपण इथं थांबूया, कारण 9:45 झालेत जवळपास. तुमचे खूप प्रश्न आहेत, पण तुम्ही व्हॉट्सअप चॅट वरती विचारू शकताय, तिथे आपण ते प्रश्न घेऊया. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद भगवद गीता की जय. हरे कृष्ण. प्रभूजी तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे कृष्ण. प्रभूजी खूप धन्यवाद. तुम्ही खूप सुंदर रीतीने आजचा जो 9वा अध्याय परम गुह्य ज्ञान, ते खूप सुंदर रीतीने सगळ्यांना सोप्या आणि सरळ पद्धतीत एक गुह्य ज्ञान सगळ्यांसाठी तुम्ही प्रकट केलेले आहे. म्हणून तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि सर्व भक्तांचंही, त्यांनी खूप मागच्या जवळचं 1 ते 1.5 तास हे खूप शांत पद्धतीने त्यांनी या परम गुह्य ज्ञानाचा आस्वाद घेतला आहे, त्याबद्दल त्यांचेही हार्दिक अभिनंदन. हरे कृष्ण. हरे कृष्ण. And now you play. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे,
Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Hare, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Hare Ram, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare